सार्वजनिक पैशातून उभारलेला पूल आणि अवघ्या महिनाभरातच पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला. मग प्रश्न एकच, हा पूल होता की कागदावरचा विकास? सातारा जिल्ह्यातील वाई शहरातील फुलेनगर परिसरात किवरा ओढ्यावर उभारलेला पर्यायी पूल रविवारी झालेल्या मुसळधार पावसात कोसळून वाहून गेला. या घटनेमुळे वाहतूक ठप्प झाली असून नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. ऐन पावसाळ्याच्या तोंडावर पर्यायी पूल उभारण्याचा निर्णय कोणी घेतला? कामाच्या दर्जाची तपासणी झाली होती का? की जनतेच्या पैशांवर निकृष्ट काम करून मोकळे झाले? असे सवाल आता संतप्त नागरिक विचारत आहेत. घटनेनंतर भाजपचे तेजस जमदाडे आणि पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे प्रणित मोरे यांनी संबंधित ठेकेदारावर कठोर कारवाई तसेच संपूर्ण कामाची तांत्रिक चौकशी करण्याची मागणी केली आहे. आता पाहायचे एवढेच, चौकशी फक्त कागदावर होणार की दोषींवर प्रत्यक्ष कारवाई होणार? जनतेच्या पैशांचा हिशोब कोण देणार? या प्रकरणावर आमचे लक्ष कायम राहणार आहे. प्रगती टाइम्स न्यूजसाठी प्रवीण गाडे, वाई, सातारा.